नमस्कार मित्रांनो, स्टोरीज विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत पवित्र आणि मंगलमय सणाच्या कथा ऐकणार आहोत. ती म्हणजे महाशिवरात्री. पण त्याआधी तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. आणि हो, लाईक करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमच्या अशाच नवनवीन कथांचे अपडेट्स मिळत राहतील. चला तर मग आज आपण महाशिवरात्रीची पौराणिक कथा, तिचे महत्त्व आणि या दिवशी केल्या जाणाऱ्या विविध पूजा विधींबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ही कथा ऐकताना तुम्हालाही भगवान शंकराच्या कृपेचा अनुभव येईल. महाशिवरात्री हा भगवान शिवशंकराच्या पूजेचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. पण हा सण का साजरा केला जातो यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. त्यापैकी एक प्रमुख कथा म्हणजे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह. असे मानले जाते की फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला भगवान शिव आणि आदिशक्ती पार्वती यांचा विवाह झाला होता. या शुभ दिनी शिवशंभो गृहस्थाश्रमात प्रवेश करते झाले आणि म्हणूनच हा दिवस शिव-पार्वतीच्या मिलनाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. दुसरी एक अत्यंत महत्वाची आणि प्रचलित कथा समुद्र मंथनाशी संबंधित आहे. देवांनी आणि दानवांनी जेव्हा अमृत प्राप्तीसाठी समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून अनेक रत्न बाहेर पडली. पण अमृतापूर्वी त्यातून हलाहल नावाचे अत्यंत विषारी द्रव्य बाहेर आले, ज्यामुळे संपूर्ण सृष्टी धोक्यात आली होती. या भयावह परिस्थितीत कोणीही ते विष प्राशन करण्यासाठी तयार नव्हते. तेव्हा भगवान शंकरांनी जगाला वाचवण्यासाठी ते हलाहल स्वतः प्राशन केले. त्यांनी ते विष आपल्या कंठात धारण केले, ज्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यांना नीळकंठ हे नाव मिळाले. असे म्हणतात की ज्या रात्री शंकरांनी हे विष प्राशन केले, ती रात्र फाल्गुन कृष्ण चतुर्दशीची होती. म्हणूनच या रात्री जागरण करून शिवाची पूजा केली जाते. कारण शिवशंकरांनी जगाच्या कल्याणासाठी हे महान कार्य केले. आणखी एक कथा एका शिकाऱ्याची आहे, ज्याचे नाव होते निषाद. तो खूप क्रूर होता आणि नेहमी प्राण्यांची शिकार करून आपले पोट भरायचा. एके दिवशी तो शिकार करण्यासाठी जंगलात गेला, पण दिवसभर त्याला काहीच मिळाले नाही. रात्रीची वेळ झाली आणि त्याला एक हरणाचा पाठलाग करत एक जलाशयाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर चढावे लागले. त्या झाडाखाली एक जुने शिवमंदिर होते आणि तिथे एक शिवलिंग होते, पण त्याला त्याची कल्पना नव्हती. रात्रभर तो शिकारी हरणाची वाट पाहत होता. भुकेने व्याकुळ झालेल्या शिकाऱ्याला झोप लागू नये म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली फेकत होता. अनावधाने ती बेलाची पाने खाली असलेल्या शिवलिंगावर पडत होती. असे 3 वेळा झाले. पहाटेच्या वेळी त्याला एक हरिण दिसले, पण हरिण त्याच्या पुढ्यात आले तेव्हा त्याला काहीतरी साक्षात्कार झाला. त्याला आपल्या पापांची जाणीव झाली आणि त्याने हरणाला सोडून दिले. त्याच्या या अनावधाने केलेल्या शिवपूजेमुळे आणि प्राण्यांवरील दयेमुळे भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याला दर्शन देऊन मोक्ष प्रदान केला. असे म्हणतात की ही घटना महाशिवरात्रीच्या रात्री घडली होती. म्हणूनच या दिवशी जागरण करून शिवपूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. या सर्व कथांमधून महाशिवरात्रीचे महत्त्व अधोरेखित होते. हा दिवस शिवशंकराची कृपा प्राप्त करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. या दिवशी भक्त उपवास करतात, शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक करतात. बेलपत्र, धोत्रा, रुईची फुले, चंदन, अक्षता आणि फळे अर्पण करून भगवान शंकराची पूजा करतात. अनेक भक्त या रात्री जागरण करतात, शिवलीलामृत किंवा शिवपुराण वाचतात, शिवस्तुती आणि मंत्राचा जप करतात. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप तर या दिवशी अत्यंत प्रभावी मानला जातो. असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी जो भक्त पूर्ण श्रद्धेने भगवान शंकराची आराधना करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. महाशिवरात्री हा फक्त एक सण नाही, तर तो आत्मशुद्धीचा, त्यागाचा आणि भक्तीचा एक मार्ग आहे. भगवान शिव हे विनाशक असले तरी ते कल्याणाचे आणि सृष्टीच्या संतुलनाचे प्रतीक आहेत. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते. तर मित्रांनो, ही होती महाशिवरात्रीची काही प्रमुख पौराणिक कथा आणि तिचे महत्त्व. आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. महाशिवरात्रीच्या या पवित्र पर्वावर भगवान शंकराचे आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहोत हीच आमची प्रार्थना. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि लवकर भेटूया पुढच्या रोमांचक कथेत. तोपर्यंत स्टोरीज विथ मी पाहत राहा. हर हर महादेव.